हा छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारार्थ आज गडिंग्लजमध्ये बुद्धिजीवी व्यक्तिमत्व म्हणजेच प्राध्यापक, वकील, डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक यांच्या वतीने गडिंग्लजमध्ये निर्धार रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये हुकुमशाही मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शाहू महाराजांचा विजय असो अशा घोषणा यावेळी नागरिकांच्याकडून देण्यात आल्या। तर या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून करण्यात आली। तर सर्व शहरवासियांना छत्रपती शाहू महाराजांच्या हात या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी रॅलीमधील बुद्धिजीवी व्यक्तिमत्वांनी केले। तर यावेळी विविध मान्यवरांनी आपापली मनोगते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर व्यक्त केली। आणि देशामध्ये आज एक पहिल्यांदा ऐतिहासिक घटना घडत आहे। या घटनेमध्ये खरं तर आपल्याला माहिती आहे की मध्यमवर्गीय बुद्धिजीवी माणसांना नेबलट आणि व्यवस्थेच्या विरोध लढणारे नाही अशा पद्धतीची एक प्रतिमा तयार केलेली आहे। पण या प्रतिमेला छेद देण्याचं काम आज गडिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातल्या बुद्धिजीवी लोकांनी केलं आहे। यामध्ये प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, हे सगळे लोक एकत्र आलेले आहेत आणि या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन असा विचार केलेला आहे की या देशामधली जर लोकशाही जिवंत राहायची असेल, या देशामधलं संविधान जिवंत राहायचं असेल तर या देशामधल्या बुद्धिजीवींना, विशेषतः मध्यमवर्गीयांना बोलावं लागेल, प्रखरपणे विरोध करावा लागेल आणि आपली मूल्य जोरकसपणे मांडावी लागतील। त्या दृष्टीनं हा आजचा खरं तर आम्ही रॅली संघटित केली होते। या रॅलीमध्ये खरं तर प्रिन्सिपल आहेत, अगदी म्हणजे जे बी पाटील सर आहेत, प्राचार्य कुराडे सर आहेत, या ठिकाणी स्वातीताई कोरे आहेत, अनेक मंडळी आपले अरविंद वारजेसकर आहेत, जांभळे सर आहेत, या सगळी मंडळी, नगरसेवक आहेत, ही सगळी मंडळी विशेषतः नोकरदार म्हणून ज्यांना आपण मध्यमवर्गीय म्हणून आपण ज्यांना नेबलट म्हणतो असे सगळे लोक प्रखरपणे एक भूमिका घेऊन या रणांगणामध्ये उतरलेले आहेत। आम्ही देश वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी या रणांगणामध्ये उतरले आहोत। या रॅलीला लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला? या रॅलीमध्ये खरं तर आम्हाला अपेक्षित फार मोठी संख्या नव्हती, पण किमान 100 लोक यावेत अशी अपेक्षा होते। खरं तर जेव्हा 100 बुद्धिजीवी लोक भूमिका घेतात तेव्हा ते लाखाहून अधिक महत्त्वाचं असते, कारण एक बुद्धिजीवी माणूस म्हणजे हजाराला भारी असतो। या दृष्टीनं 100 बुद्धिजीवी एकत्र येणे म्हणजे 1 लाखाची सभा करणं असं आम्हाला। आज गडिंग्लजमध्ये बुद्धिजीवी व्यक्तिमत्वांच्या छत्रपती शाहू महाराजांच्या समर्थनार्थ निर्धार रॅली काढण्यात आलेली आहे। आज बुद्धिजीवी व्यक्तिमत्व पाटील सर आपल्यासोबत आहेत, पीडी पाटील सरांच्या सोबत बोलणार आहोत। सर, आज शाहू महाराजांच्या समर्थनार्थ आपण निर्धार रॅली काढली, त्याचं कारण काय? सर, लोकशाहीमध्ये निवडणुका हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो आणि लोकशाही जर वाचवायची असेल तर निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसानं आपल्या राजकीय भावना व्यक्त करायच्या असतात। आज या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं, गांधीच्या विचारानं, नेहरूंच्या विचारानं, बसवेश्वरांच्या बुद्धाच्या विचारानं, महावीरांच्या विचारानं, पैगंबरांच्या विचारानं जी प्रस्थापित झालेली लोकशाही आहे, ही लोकशाही कुठेतरी संपवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, या हुकुमशाही वृत्तीला आमचा विरोध आहे आणि म्हणून आम्ही शाहू महाराजांच्या प्रचारार्थ, समर्थनार्थ या निवडणुकीमध्ये उतरलेले आहोत। शब्द जरी कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला सैल सोडणार नाही, आमची शपथ आहे, आमचा दंडक आहे। आमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना काय आवाहन करा? चॅनलच्या माध्यमातून मी मतदारांना हे आवाहन करेन की या देशातील लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर समतावादी विचाराच्या बाजूनं तुम्ही राहावं, सर्वसामान्य माणसाच्या विचारापासून तुम्ही राहावं आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये राष्ट्रहित, समाजहित, या देशातील नागरिकाचं हित, मग तो अगदी शेवटच्या पायरीवरचा नागरिक असेल त्याचंही हित सांभाळलं जावं, या विचाराच्या बाजूने आम्ही आहात आणि हा विचार लोकांनी करावा असं मला वाटतं। तरच आपल्यासोबत बोलत होते पीडी पाटील सर। पीडी पाटील सर यांनी मतदान का करावं, तसेच शाहू महाराजांच्या समर्थनार्थ आम्ही रस्त्यावर का उतरलो आहोत हे अगदी थोडक्यात आणि मोजक्या शब्दात सांगितलेलं आहे। सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज।